आज आपण अथर रीडचा ही मला बरेचदा आपले मित्र कॉल करून विचारतात की ही गाडी घेतल्यानंतर तुमचे यामध्ये रिव्ह्यू काय आहेत. तर आता यामध्ये काय काय फॅसिलिटी आहेत आता सगळं एकंदरीत गावंडे सरीकडे दाखवू आपण. तर यामध्ये सध्या मित्रांनो फॅसिलिटी काय काय आहेत तर इथे आपण बघू शकतो की इथे आता ही पूर्ण ओडियामध्ये 6304 किलोमीटर चाललेली आहे. सध्या 85ची आपल्याला बॅटरी चार्ज आहे आणि 83ची रेंज दाखवत आहे. आणि या साईडला म्हणजे आपलं पूर्ण GPS जे काही आपल्याला कुठे जायचं असेल तर ते दाखवते. आणि मित्रांनो यामध्ये कनेक्टिव्हिटी पण आहे, गाडीची आपल्या लोकेशन कुठं आहे त्या सगळ्या बाबी. आणि त्यानंतर क्रिकेटचं पण ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. सध्या क्रिकेटच्या मॅचेस नाही आहे नसल्यामुळं त्या. आणि आता आपल्याला जिथं कुठं जावं लागते, समजा इथे आपण सर्च केलं, समजा आपल्याला बुटले कॉलेज किंवा मानोरा कुठेही जायचं असेल तर निश्चित आपण हे करू शकतो. आता याचं आपण मित्रांनो टेस्ट ड्राईव्ह कशी ही गाडी चालते आणि याला मोड कुठले कुठले आहेत तर ते आपण याच्या चालू गाडीमध्येच मित्रांनो बघूया. हा तर मित्रांनो ही शूटिंग घेण्यासाठी आपण बाय इलेक्ट्रिक बाईक कुठे आलो होतो तर हे रेल्वेचं इथं मित्रांनो टनल आहे. म्हणजे या सगळ्या घाट सेक्शनमध्ये आणि कच्च्या रस्त्याने आपल्याला रस्ता दिसतच असेल तर या 10 किलोमीटर कच्च्या रस्त्याने आपण आलेला आहे. तरी देखील आता आपल्या अथरचा तुम्हाला ॲव्हरेज आज मित्रांनो मी दाखवणार आहे. समोर आता बघा आम्ही कशा रस्त्याने आलो, दाखवा सर ते रस्ता. तर या रस्त्याने मित्रांनो आलो तरी देखील आता तुम्हाला मी या बाईकचा आपले ॲव्हरेज दिग्रस पोहोचल्यानंतर दाखवणार आहे. म्हणून आपण अथर बाईक खरेदी करत असताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचे आहे. या गाडीचा साऊंड नेमका कसा येतो, सध्या आम्ही जे ऑफ रोड ड्रायव्हिंग करत आहे साऊंड पण छान आहे. म्हणजे एक चांगली फील आपल्याला या साऊंडच्या माध्यमातून येणार आहे. मित्रांनो सध्या आता जी गाडी आहे आपण याला 2 मोड आहेत. स्मार्ट मोडमध्ये आपण चालवतो आहे आणि आम्ही डबल सीट आहोत. तर डबल सीटमध्ये स्मार्ट मोडमध्ये ज्याचं आहे तर आपण बघू शकतो की कशा स्पीडनं गाडी मित्रांनो चालत आहे. सध्या 30चा स्पीड आहे. परंतु स्मार्ट मोडमध्येच तुम्हाला जे समोरचाही आहे समोरचा घाट तो पण मित्रांनो आपण दाखवणार आहे. आणि एकंदरीत त्याच्या स्मार्ट मोडमध्ये स्पीड कसा येतो ते पण तुम्हाला आता काही क्षणातच मी आता याचा स्पीड हे किती डबल सीट असताना पकडते ते पण मित्रांनो आता आपण शूट समोर करूया. आता सध्या देवनगर या परिसरामध्ये आहो आम्ही. देवनगरवरून जात आहोत आणि 40चा स्पीड सध्या आम्ही या होंडा बाईकला मागे टाकलेला आहे. 44चा स्पीड अतिशय नॉर्मल या सिच्युएशनमध्ये मित्रांनो की आता 45-44 म्हणजे अतिशय साधे नॉर्मली डबल स्पीड जी गाडी आहे तर 50च्या स्पीडनं मित्रांनो ही चालते. आणि यामध्ये ज्या फॅसिलिटी आहेत तर त्या फॅसिलिटी पण मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला ABS टेक्नॉलॉजी म्हणतो तर सगळ्या टेक्नॉलॉजी यामध्ये आहेत. आणि याचं स्टँड जरी साईडला असलं तरी देखील मित्रांनो ही गाडी जी आहे तर ती चालू होत नाही. स्टार्ट चालू आहे तरी देखील मित्रांनो डबल सीट असताना 50चा स्पीड पकडत आहे. आणि लाईव्ह लोकेशन इथं आपण बघू शकतो. देवनगर या परिसरामध्ये सध्या गाडी आपली आलेली आहे. देवनगरची शाळा मित्रांनो आपण बघू शकतो. तर अशी मित्रांनो ही आपली मित्रांनो सध्या आपण जे आहे घाट सेक्शनला गाडी ड्राईव्ह करतो आहे. आपल्यासमोर लक्झरी गेली आहे आणि इथून सध्या आम्ही थांबलो होतो. तर आता सध्या आम्ही जे आहे तर ते दोघे डबल सीट आहे. आणि या सिच्युएशनमध्ये आता हा आपला पुसद रोडवरचा पहिला घाट जो आहे मित्रांनो तर तो हा लागलेला आहे. सध्या जो आहे स्पीड आपण बघू शकतो की 40च्या स्पीडने गाडी या घाट सेक्शनमध्ये जी आहे तर ती चढत आहे. आपण बघू शकता. आणि तिथे आम्ही गाडी थांबवली होती म्हणजे डायरेक्ट ते स्टार्ट घेतलं नाही. 40-42चा स्पीड मित्रांनो हा आहे. आणि तो पण स्मार्ट मोड आहे. इथे तुम्हाला दिसत असेल तर स्मार्ट मोडने मित्रांनो 43-44चा स्पीड सध्या इकडे कव्हर होत आहे. आणि सध्या आपण बघू शकतो की घाट जो आहे तर घाट सेक्शन आता इथूनच मित्रांनो हा लागलेला आहे. आणि घाट सेक्शनमध्ये 45-46 तेही आमच्या साध्या मित्रांनो स्मार्ट मोडवर आता गाडी आपण या ठिकाणून ड्राईव्ह करत आहोत. हे या साईडचं आपण शेत वगैरे बघू शकता जे घाट सेक्शनमध्ये आपल्या येतं. म्हणजे घाट सेक्शनमध्ये गाडी डबल सीट असताना मित्रांनो आपण हे अशा पद्धतीनं 40 ते 42-45 पर्यंत स्पीड आता एकदम घाटाचा मेन जो आहे तर तो पार्ट लागलेला आहे. तर आता पॉज करून आपण मित्रांनो तर बाईक जे आहे तर सध्या मी मागे बसलेला आहे आणि जो आपण स्पीड आहे ते बघू शकतो. आणि सध्या 67ची जी आहे ती बॅटरी आहे आणि 64ची मित्रांनो आपल्याला रेंज दाखवत आहे. आणि ती रेंज का कमी दाखवत आहे कारण तिथं जीप मोडने आम्ही चालवलो आहे. सध्या पुसदचं आपलं जंगल आहे
या जंगलच्या घाट सेक्शनमधून मित्रांनो आपण जे आहे तर सध्या आपल्या गाडीला चालवत आहे. तर ही सध्याची म्हणजे जी परिस्थिती आहे तर आम्ही मित्रांनो सध्या घाट सेक्शन पुसदचा आपण चढत आहे आणि घाट सेक्शन चढल्यानंतर डबल शीट आम्ही आहोत. त्याकरिता तुम्हाला मित्रांनो ही जी आहे तर त्याकरिता सेल्फी मोडमध्ये आपण शूटिंग करत आहे. ते जीप मोडमध्ये डबल शीट टाकल्यानंतर तर 50चा स्पीड मित्रांनो घाट सेक्शनमध्ये पण आपण असा या ठिकाणी बघू शकतो की घाट सेक्शनमध्ये पण आता डबल शीट असताना 50च्या स्पीडने मित्रांनो आपली बाईक ही अथर जी गाडी आहे तर ती 50चा स्पीड कव्हर करत आहे. तर मित्रांनो आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता घाट आपला समाप्त झालेला आहे आणि सध्या आपण स्मार्ट मोडवर गाडी ही टाकलेली. तर आता भेटूया आपण पुढे म्हणजे नंतर येताना रिटर्न येताना एकंदरीत त्याची सिच्युएशन कशी राहते किंवा ॲव्हरेज आपण किती किलोमीटर फिरलो तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो बघायला मिळणार आहेत. मित्रांनो पुसदच्या घाटामध्ये आपण जात आहे आणि रेल्वेची पण शूटिंग आज आपण करणार आहोत. तर पुसदचं काम बघण्यासाठी आम्ही सध्या आपल्या इलेक्ट्रिक बाईकने जात आहोत. हे सगळं आपण याची जी बॅटरी आहे अथर रीडची 2.9ची आहे. ही 100 किलोमीटर आपल्याला कंपनी रेंज दाखवते आणि मगाची मी जे तुम्हाला सांगितलं की याची 83ची रेंज आहे. परंतु मित्रांनो झिप मोडमध्ये चालूनही आणि 5 किलोमीटर कच्च्या रोडनी चालूनही आपल्याला आज 85चा ॲव्हरेज म्हणजे बॅटरी 85 असताना 85चंच आपली रेंज आलेली आहे. आणि त्याहीमध्ये आपण जो कच्चा रस्ता ज्याला म्हणतो आपण तर तो हा मित्रांनो आपण इथून दिग्रसच्या पुलावरून आपण हे होतो त्यावेळेला आपली 85ची जी आहे बॅटरी चार्ज होती आणि 83ची रेंज होती. आणि आता सध्या आपण बेलगावांच्याही समोर बेलगावांच्या आतमध्ये 1 किलोमीटर जाऊन आणि त्याच्याही समोर 2 किलोमीटर म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आम्ही 18 किलोमीटर गेलेलो आहे. आणि त्या 18 किलोमीटरपैकी मित्रांनो 4 किलोमीटर ते 4.5 किलोमीटर कच्च्या रस्त्याने आम्ही त्या ठिकाणी शूट केलं आणि ते सगळं तुम्हाला रेंज दाखवली. आणि सध्या आता आम्ही दिग्रसवरून हे आपण पाहू शकतो की दिग्रसच्या बायपासवर म्हणजे 2 किलोमीटर दिग्रस आहे आणि सध्याची रेंज किती आहे तर ह्याचाही मित्रांनो तुम्हाला मी आता रिव्ह्यू दाखवतो. आता सध्या मी गाडी पुन्हा स्टार्ट करत आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की आता सध्या 52ची बॅटरी आहे मित्रांनो आणि 49ची रेंज आहे. म्हणजे यामध्ये हे 32च किलोमीटर दाखवत आहे. परंतु ॲक्च्युअल तसं नाही. ॲक्च्युअल आम्ही त्या ठिकाणी शिंगतच आपल्याला माहीत आहे दिग्रसवरून 14 किलोमीटर आहे आणि 14 किलोमीटर शिंगतच्या समोर बेलगावान हे गाव ज्या ठिकाणी आम्ही कामावर गेलो मित्रांनो त्यामध्ये म्हणजे 5 किलोमीटर समोर गेलो कामाच्या याच्यामध्ये. म्हणजे एकंदरीत 19 आणि 19 38 आणि 38 आता आम्ही आलेलो आहे. आणि त्याहीमध्ये घाटाच्या सेक्शनमध्ये मित्रांनो आम्ही झिप मोडवरती 7 किलोमीटर गाडी आम्ही घाट सेक्शनमध्ये चालवली. आणि आता सध्याची रेंज पाहू शकतो म्हणजे सध्याचं जे आहे 38 किलोमीटर आणि 50 म्हणजे आपण तिथे 85 चार्जिंग असताना आपल्याला किती दाखवतो त्या ठिकाणी 83. परंतु ॲक्च्युली आपली रेंज ही 30च या गाडीने 30 दाखवत आहे. परंतु ॲक्च्युअलमध्ये आपण साधारणतः 38 किलोमीटर मित्रांनो गाडी चालली. 38 आणि 49 म्हणजे आपण यावरून अंदाज लावू शकतो की आपल्या या गाडीची रेंज कशी आहे. म्हणून ही गाडी आपण घेत असताना स्वतःच्या निर्णयाने घ्या, एकदा टेस्ट ड्राईव्ह घ्या. आणि हा काही पेड व्हिडिओ नाही आहे. तर ही सगळी मित्रांनो लाईव्ह सिच्युएशन या गाडीच्या संदर्भातली मित्रांनो आपण देत आहे. आणि सध्या पूर्ण मधामध्ये जे काही आपण शूट केलं किंवा गाडी ज्या घाट सेक्शनने चालवली ते सगळं तुम्हाला मित्रांनो लाईव्ह दाखवलेलं आहे. हा निर्णय तुम्हाला आता घ्यायचा आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.